हे लोणचं म्हणजे थंडीच्या दिवसातलं इम्युनिटी बूस्टर आहे. नमस्कार, मराठी किचनमध्ये आज करूयात ओली हळद, आवळा आणि आल्याचं मिक्स लोणचं. हे आहेत ओल्या हळदीचे कंद आणि ही सुद्धा ओली हळदच आहे, पण ही आहे आंबे हळद, जी आतून पांढरी असते, पण हिचा वास मात्र अगदी आंब्यासारखा किंवा कैरीसारखा म्हणा ना तसा येतो. हळदीचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी आहे. त्यानंतर घेतलेलं आहे आलं, जे पचनशक्ती वाढवतं, सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे. त्याचप्रमाणे आवळा, जो केस आणि डोळ्यांसाठी वरदान आहे. आवळा किसून घेतला, याच्यामध्ये लोणचे मसाला घातला, मीठ घातलं आहे आणि लिंबू पिळून घेतला. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि हे लोणचं बरणीत भरून जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तेल न घालता सुद्धा वापरू शकता, पण साहित्य जे ते कोरडं असतं त्याच्यामुळं थोडंसं टिकण्यासाठी आणि याला ओलसरपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये मोहरीचं तेल घालणार आहोत. पुन्हा थंड करायचं आणि याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली, मेथीदाणे घातली आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे जे तेल आहे ते लोणच्यामध्ये सोडलं. 2 ते 3 दिवसात लोणचं छान मुरतं. तर हे असं गुणकारी ओली हळद, आवळा आणि आल्याचं मिक्स लोणचं जरूर करून बघा.